सर्व प्रतिष्ठित पालिका 2025च्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार 11 आणि 10 मधील उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपले लाख मोलाचं मत आपण वाया जाऊन द्यायचं नाही. कारण आपलं नेतृत्व माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. या पैठण तालुक्याचे दमदार आमदार आपल्या लोकांमध्ये मिसळून असणारे सचिनजी पाटील आहेत. यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढत आहोत आणि ही निवडणूक लढत असताना आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढतोय आणि झालेली कामं 1 वर्षात आपल्याला मिळालेले आमदार त्यांच्या माध्यमातून या पैठण शहर आणि पैठण तालुक्यामध्ये झालेली कामं माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालेली कामं हे काम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचे आणि त्याच कामाच्या जोरावरती आपण या ठिकाणी मतदारांना मतदान मागायचे. गेले 25-30 वर्ष झालं या पैठण तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि आपला जर बघितलं की गेल्या 1 वर्षामध्ये सत्ता आली असताना पैठण शहरामध्ये केलेला विकास आणलेली कामं पुढील 5 वर्षाचं असलेलं विजन नेतृत्वाकडे विजन पाहिजे. तसं आपल्या नेतृत्वाकडे एक विजन आहे की त्या विजनच्या द्वारे आपण या ठिकाणी मतदान मागतोय की आपण नक्की या शहराचा कायापालट कशा पद्धतीने करणार आहे. आपण फक्त या ठिकाणी बरेच बोलणार आहेत. मी 2 शब्दात माहिती सांगतो की आपलं मतदान हे आपण वाया जाऊन देऊ नका. आपलं 1 लाख मोलाचं मत या ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आपले असणारे 27 उमेदवार या सर्वांना या ठिकाणी मतदान द्यायचे. कमळ आणि घड्याळ या दोन्ही चिन्हावरती आपलं मतदान करायचंय आणि आपल्या या 27+1 अशा 28 लोकांना आपण निवडून द्यायचंय. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुढे अजून भरपूर वक्ते बोलणार आहेत आणि माझं 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक कुलवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषानं शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अधिकारी स्वतंत्र अभिवादन करतो. आज आपण पैठण शहराच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कोपरा सभेसाठी उपस्थित आहात. प्रथमतः सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं पैठण तालुक्याच्या इतिहासामध्ये राजेशाही विरुद्ध लोकशाही असा सामना या नगरपालिकेमध्ये होतोय. या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा असं विकास करायला असेल विकासाची गंगा आपल्या शहरातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थानं जर पोहोचवायची असेल तर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मित्र परवा दिवशी आपल्या शहराची निवडणूक होती. आपण सगळे त्यांचे मतभेद विसरून खऱ्या अर्थानं कमळाच्या चिन्हावरती देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभ्यास करण्याकरता रणजित दादांचा अभ्यास करण्याकरता तुम्हाला आम्हाला सुवर्ण संधी चालून आली आहे. आपण आमदार सचिन पाटीलांच्या माध्यमातून या पैठण तालुक्याला दिलेला आहे आणि बघताय आपण आमदार दिल्यापासून आपण आमदार प्रत्येक काळातील व्यक्तीपर्यंत पोहोचून तुमचं आमचं प्रत्येकाचं काम निश्चितपणाने सोडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीनं या शहरामध्ये संसद दादांच्या माध्यमातून जर आपण नगराध्यक्ष उमेदवार
निवडून दिला तर निश्चितपणे तुमच्या मी कळवणार आहे. समोरचा जो उमेदवार आहे त्यांना सांगितलं की तुम्ही राजा आहे. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही निर्माण केली. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की इथून पुढे राणीच्या प्रती राजा जन्माला येणार नाही, राजा हा मतपेटीतून जन्माला येईल, अशी मी न्यायव्यवस्था निर्माण केली. रमाबाई आंबेडकरला बाबासाहेबांनी विचारलं की बाबासाहेब आंबेडकर तुमच्या चेहऱ्यावरती ते दिसतंय, आज नक्की काय झालं तुम्हाला सांगा. तर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं बंगल्यातल्या राजाला आणि झोपडीतल्या भिकाऱ्याला आज मी एका समांतर रेषेमध्ये आणून ठेवलंय. इथून पुढे या न्याय व्यवस्थेमध्ये राणीच्या पोटी राजा जन्मला नाही तर ते मतपेटीत निर्माण होईल. मित्रांनो, तुम्हाला मला संधी कळून द्या. शमशेर दादा सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्काला, गोरगरिबांच्या न्याय हक्काला धावून देणारा माणूस आहे. रणजित दादांचे ज्येष्ठ बनतोय आणि खऱ्या अर्थानं अशा व्यक्तीला त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष करण्याची संधी आहे. राजेशाही काढून लोकशाही प्रस्थापित करण्याची संधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न निर्माण करण्याची संधी आहे आणि तुला मी या संधीचं सोनं करायचंय. परवा दिवशी आपापसातील मतभेद विसरून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांचा, रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांचा हात बैठक करण्याकरता कमळ या चिन्हासमोरील, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व शिलेदारांना निवडून देऊन या होणाऱ्या 21 तारखेच्या विजयाचं आपण शिल्पकार व्हायचंय. खऱ्या अर्थाने तरुणांना निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. हा तरुण हा देशाचा पाया आहे आणि तरुणांनी महिला या न्याय व्यवस्थेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस जास्त संख्येने उतरतात मित्र त्यावेळेस परिवर्तन आलं असतं आणि या नगरपालिकेमध्ये परिवर्तन आलंय, परिवर्तन झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शिक्क्याबरोबर केलेलं आहे. माझा तरुण वर्ग, माझा युवक वर्ग, माझ्या माता भगिनी, माझ्या महिला 100% परिवर्तन करून संसदीय नाईक निंबाळकरांना फलटण नगरपालिकेचा नगराध्यक्ष केल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे, परवा दिवशी गदा आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या होणाऱ्या परिवर्तनाचा आपण साक्षीदार राहा. त्यातनं स्मरण करतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक राजे विरुद्ध प्रजा हे उमेदवार ज्या दिवशी फॉर्म भरला त्यावेळेस म्हणजे मी राजा आहे. मग तू राजा आहे, 30-35 वर्ष झाली ही फलटणची नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे आणि अजून 5 वर्ष म्हणजे पुढची मला विकास करायला द्या. मग मला सांगा 30 वर्षात तुम्हाला विकास करायचा काय नाही का? अजून 5 वर्ष मागताय तुम्ही. गेल्या 30 वर्ष 35 वर्ष सत्ता बघून सुद्धा त्यांचा सत्तेची लालसा गेलेली नाही. सत्तेतला पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण जुळलेलं आहे. इथले रस्ते बघा, इथले गटर गेली कुठं? 128 कोटीची भुयारी गटर योजना. त्या गटारामध्ये जे काय मनमिश्रणची ती योजना होती कुठल्याही गटाराला ते जोडलं गेलं नाही. अक्षरशः फेल गेली. रस्ते उतरण्यात आले, रस्त्याचं वाटोळं झालं आणि फलटणच्या जनतेला रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता आहे कायच कल्पना नाही. आम्ही स्वतः उठतो. कालची शेमली पोरं आमच्या नेत्यावर बोलतात संपदा मुंडे. अरे बाबा, तुम्ही काय बाजार मांडलाय? त्या भगिनीला माझ्या न्याय, आमचे लाडके देवा भाऊ या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सर्व तपास यंत्रणा एसआयटी विषयी गठीत करून या ठिकाणी तिला न्याय देण्याचं काम आणि जे आरोपी आहेत ते गजाआड झाले. पण केव्हा राजकारण करायचं आणि राजकारणात आमच्या नेत्याला जर बदनाम करायचं षडयंत्र करत असाल तर हे आम्ही खपून घेणार नाही. आणि जे काही चाललेलं राजकारण निश्चित करा, परंतु एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त करायचं, एखाद्याच्या आयुष्यात एखाद्याला बदनामी करून त्याचे मानसिक आणि संपूर्ण राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी जे चाललेलं आहे, अशा प्रकारचं राजकारण या फलटणच्या ऐतिहासिक भूमीला सोडणार नाही. मला एकच सांगायचंय मित्रांनो, हे आले की अर्धा पाऊण तास असं आणि बाकीचे काय खासदारांवर टीका करण्याशिवाय त्यांनी सांगितलं का की मी बाबा
वर्षामध्ये हे काम करतो ते काम करतो, पण केवळ माझ्या नेत्याचं नाव घेऊन, माझ्या नेत्याचं शिक्षण, माझ्या नेत्याचं, अरे आज रणजित दादा वयाचं 16 वर्षी घरातून बाहेर निघाला आणि त्या नेत्यानं स्वकर्तृत्वावर स्वतःचा कारखाना उभा केला. तुम्ही जे काय तुमची वडील पार्जित जे काय आहेत संस्था, आज मार्केट कमिटीचं वाट लागली, आज लोक बारामतीला जातात धान्य घेऊन. दूध संघ तर अस्तित्वातच नाही. दूध संघाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. श्रीराम कारखाना चालवायला दिलाय, खरेदी विक्री संघाचा तपास नाही. या तालुक्यातील सर्व सहकारी संस्था तुम्ही 30 वर्षात मोडून खाल्ल्या. त्याच्यामुळे जनतेने तुम्हाला आता नाकारलंय आणि येणाऱ्या 20 तारखेला या शहराचा कारभार एक सामान्य नेतृत्व, सामान्य माणसांमध्ये मिक्स होणारा शमशेरसिंह नाईक निंबाळकर, खरा नाईक निंबाळकर म्हणजे आमचे शमशेर दादा, की ज्या नाईक निंबाळकराला कुठल्याही गरीबाच्या घरात जाऊ द्या, कोणाच्याही कुणी त्यांच्या हाताला बोटाला धरून नगरपालिकेत गेला तर शिवापासून, सफाई कामगारापासून, पाणी सोडणाऱ्यापासून, अग्निशामक दल असेल, कसले बी काम, जन्ममृत्यूची नोंद असू द्या, कसले बी काम करू शकण्याची धमक गेले 15 वर्ष विरोधी पक्ष नेते नगरपालिकेतली एक टू झेड माहिती आहे त्या माणसाला. असा काम करणारा, अनुभव असणारा असा नगराध्यक्ष या फलटण नगरीला पाहिजे. मला एकच सांगायचंय, दुसरा उमेदवार फार शिकलेले होते, ते उच्च विद्यापीठ आहेत, परंतु राजकारणात आणि फलटण नगरपालिकेचं काम करताना शिक्षण फार महत्वाचं नसतं, तुमचं कर्तृत्व महत्वाचं असतं. तुमचं कर्तृत्व तुम्हाला जनतेने मागच्या 15 वर्षापूर्वी 5 वर्ष नगरसेवक म्हणून तुम्हाला संधी दिली होती, पण त्या संधीचं तुम्ही सोनं केलं नाही. 5 वर्षात तुम्ही 5 मिटिंगाला सुद्धा हजर राहिला नाही आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मग उद्या नगराध्यक्ष झाले तर फलटण नगरपालिकेचा कारभार पुण्यातला नाही तर मुंबईतला होईल. मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी आमच्या रुपालीताई सस्ते यांचं चिन्ह कमळ आहे आणि आमच्या जनरलताई त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि आमचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा यांचं चिन्ह कमळ आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला आणि राहुल भैया आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारचे घटक पक्षाचे आमचे मित्र यांचं या ठिकाणी घड्याळ आहे आणि घड्याळ आणि कमळ हे दोन्हीचं समीकरण जुळलंय. मित्रांनो, शमशेर दादा कमीत कमी 5,000च्या मताच्या लीडनी येणार आहेत आणि आमचे हे सर्व नगरसेवक आहेत ना, 13 नंबर मधनं कमीत कमी 1000च्या लीडनं आले पाहिजेत, ही मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुनील सुरेश सस्ते, फलटण मध्ये कमीत कमी 23 वर्ष बाजारपेठेत माझं दुकान होतं आणि मला तुम्हाला एक सांगायचंय की त्यांनी दादावर आरोप केले दहशत दहशत दहशत. तर त्या गोष्टी एक खुलासा करायचा म्हणून मी बोलतोय. मी ज्या वेळेस राजांकडे होतो त्यावेळेस फलटण नगरपालिका राजांकडे होती आणि 30 वर्ष राजांकडे होती. ज्या टायमाला पिंटू बाबा फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते त्या टायमाला फलटण मध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानाला कुलप लावायचं काम कुणी केलं? राजांनी केलं. म्हणजे दहशत कुणाची? पिंटू बाबांची, राजांची. दहशतीवर जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर सत्ताधाऱ्यांनी एवढी दहशत केली की चालू दुकानाला कुलप लावून बाजारपेठ 3 दिवस बंद ठेवली. आम्ही आदरणीय पवार साहेबांना भेटून निवेदन दिलं की पवार साहेब आपल्याच पक्षाचे आमदार आहेत, नगराध्यक्ष आहेत, ते जर फलटण मधील बाजारपेठेला कुलप लावून दुकाना बंद करत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव नाही. त्यावेळेस फलटणच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सर्वांनी एकी केली, पवार साहेबांना निवेदन दिलं
वेळेस आम्ही रणजित दादांना एक विनंती केली, दादा काय नाही करा की फलटणच्या व्यापाऱ्यांची दुकानं खुली करून द्या. दादांनी फलटण मध्ये फिरून सर्व दुकानाची कुलप तोडून आम्हाला आमची दुकानं उघडून दिली. ह्याच्यासाठी दहशत केली, व्यापाऱ्यांची दुकानं खुली करण्यासाठी दहशत केली. तुम्ही जी दहशत केली ती व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी दहशत केली आणि दादांनी दहशत केली ही व्यापाऱ्यांची दुकानं खुली करण्यासाठी केली. हा दहशत मधला हा फरक आहे. एवढंच बोलतो. आणि 13 नंबर वार्डचे उमेदवार राहुलभाई निंबाळकर यांची खून आहे घड्याळ. आमच्या वहिनी रुपालीताई सस्ते यांची खून आहे कमळ. आणि हिंद्रे वहिनी यांची खून आहे कमळ. आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संसद सेवक सुंदरराव नाईक निंबाळकर. ते सर्व सामान्य कुटुंबातले आणि सर्व सामान्यांचे आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्या इतकं आता फलटण तालुक्यात पुढा असलेला उमेदवार शिकलेला असला तरी पण ग्राउंड लेवलला नाही, लक्षात ठेवा. ग्राउंड लेवलचा उमेदवार आहे संसद सेवक नाईक निंबाळकर. हे पूर्ण गोरगरिबांचे आणि सर्व सामान्यांचे प्रश्न जाणणारे आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, सर्वसामान्य पाहिजे का शिकलेला पाहिजे? सर्वसामान्य तुम्ही तुमच्या अडी अडचणी जाणून घेतात. आणि इथं आपल्या इथं 11चे उमेदवार आहेत, संदीपराव सोनवणे आणि प्रियदर्शनी भोसले यांची खून आहे कमळ. आणि 10चे उमेदवार आहेत अमित कोयटे आणि मोमीनताई यांची खून बी आहे कमळ. हे लक्षात ठेवा. आणि 20 तारखेला कमळ आणि गजा दोन दादा एकत्र झालेत, अजित दादा आणि रणजित दादा. अजित दादाच्या पावलावर पाऊल ठेवून रणजित दादाने विकासाचा मुद्दा घेतलेला आहे. फलटण मध्ये तुम्हाला कधी कॉन्क्रीटचा रस्ता बघायला मिळाला नाही, हे लक्षात ठेवा. बारामती सारखं नाही करता आलं तर त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या 25% किंवा त्यांच्या 50% आपण चाललेलो आहोत. आताशी फलटणची सुरुवात झाली. अजून थोडे दिवस किंवा 5 वर्ष दादांना सत्ता द्या, तुम्हाला फलटण मधील सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले दिसतील. आणि मला एक तुम्हाला सांगायचंय, काय केलं बिल्डर शेतात सगळं वाटून करून टाकलं. हा रिंग रोड आहे, त्या रिंग रोडचा जर प्लॅन बघितला असता तिकडच्या आणि त्या इमारती बघितल्या असत्या तर दिलीप भोसलेंच्या घरा शेजारी पुण्याच्या बिल्डरने एक इमारत बांधली. तिचा प्लॅन बघा, त्याचं पार्किंग बघा. हे कोणाचं काम असतं? नगराध्यक्षाचं असतं, त्या आमदाराचं काम असतं की बाबा आपल्या रस्त्याला बिल्डिंगला पार्किंग आहे का नाही, त्याला किती स्टेट बॅक केलाय, ह्या गोष्टीवर जरा लक्ष दिलं पाहिजे. मी बिल्डर बोलून एक गोष्ट सांगतो, जर ती शारदा प्राय बिल्डिंग पुण्याचा बिल्डर बांधत असेल फलटण मध्ये अशा पद्धतीने, तर फलटणच्या नगरपालिकेने किंवा आता केलेल्या बिल्डरला या सूचना का दिल्या नाहीत तुम्ही? त्या सूचना द्यायला पाहिजे होत्या ना तुम्ही. त्या पद्धतीने प्लॅन केला पाहिजे होता का नव्हता? त्याच्यावर काय बोलणार आहेत का? नाही. फक्त दहशत. म्हणजे 30 वर्षात तुम्ही काय केलं ह्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. तुमच्याकडे मुद्दाच नाहीये 30 वर्षात काय केलं ह्या गोष्टी बोलण्यासाठी. तुमच्याकडे मुद्दा आहे फक्त एकच दहशत. म्हणून सांगतो, दादांनी दहशत केली व्यापाऱ्यांची बाजारपेठ खुली करण्यासाठी, व्यापाऱ्यांची दुकानाला लावलेली कुलप तोडण्यासाठी, लक्षात ठेवा. आणि तुम्ही दहशत केली व्यापाऱ्यांची दुकानं पण पाडण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी 10चे उमेदवार अमित कोयटे, त्याचबरोबर 10 नंबरचे दुसरे उमेदवार आहेत ते रिहाना बशीर मोमीन, आमची बहीण रुपालीताई 13 नंबर मधून शिवके आहेत. त्यानंतर जे दुसरे उमेदवार आहेत की वहिनी हेंद्रे, आणि तिथं 13 नंबरला आमचे मित्र राहुल भैया निंबाळकर. त्याचबरोबर 11 नंबरचे उमेदवार संदीप भैया चोरमडे आणि प्रियदर्शनी भोसले. हे सर्व कमळाच्या चिन्हावरती उभे आहेत. फक्त राहुल भैया मला माहितीप्रमाणे घड्याळाच्या चिन्हावरती उभे आहेत. आणि आपण उपस्थित सर्वजण या ठिकाणी मला बोलायचं असं आहे की मी असेल, नितीन असतील, कुरुंदे सर असतील, या ठिकाणी आम्ही सर्वांनी प्रवेश केला तो विकास बघून प्रवेश केला. राजे गटामध्ये आम्ही सर्वजण काम करत होतो, पण निष्ठेला किंमत नाही असा राजे गट आहे. या ठिकाणी गेली 15 वर्ष आपण ज्या ठिकाणी सभा घेतोय
त्या ठिकाणी त्यांच्याच घरातील उमेदवार होते, पण 15 वर्षात त्यांनी किती विकास केला हे या जनतेने आणि त्या प्रभागातील लोकांनी चांगलाच पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मला एकच सांगायचंय की त्यांच्याकडून जे असलेले उमेदवार आहेत त्यांना काही करून ते ऑटोमॅटिक जनतेनेच भुईसपाट करायचं ठरवलेलं आहे. कारण विकासाचं नाव रणजित दादा आहे आणि त्यांच्या बरोबर असणारे उमेदवार आहेत आपले शमशेर दादा, त्यांनाही आपण प्रचंड बहुमताने विजयी करायचे. कारण शमशेर दादा हे जनसामान्यातलं नेतृत्व आहे की कोणतंही काम असो शमशेर दादा ग्राउंड लेवलला उतरून काम करतात, याचा मला अनुभव आहे. कारण मी 2009 ते 7 ते 11 पर्यंत शमशेर दादांच्या बरोबरीने काम केलेलं आहे. दादा विरोधी पक्ष नेते असताना कोणतीही नगरपालिकेत अडचण आली तर दादांना फोन केल्यानंतर प्रत्येक काम होत होतं वेळच्या वेळेला. आता नंतरच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सत्ता राजे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर 2011 ते 25 मध्ये कामाची पद्धत पाहिली, पण काम करत असताना कार्यकर्त्याला किंमत मिळत नव्हती व्यवस्थित. आणि रणजितदादाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते रणजितदादा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून वागणूक देतात. मला एकच सांगायचं इथं युवा वर्गाला की कार्यकर्त्यापेक्षा मित्र म्हणून जी दादाची वागणूक आहे आणि यंग जनरेशनने तेच ओळखावं आणि दादांना साथ द्यावी. शिवाय फलटण शहराच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर फलटण शहराला जेवढे ओपन स्पेस आहेत तेवढ्यावरती यांची मालकी असल्यागत प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शाळा असेल किंवा वैयक्तिक स्वार्थापायी यांनी ओपन स्पेसचा फायदा केलेला आहे. तो दादांच्या मार्गदर्शनातून आणि दादांच्या माध्यमातून जनतेला ते ओपन स्पेस खुले करून मिळतील. शिवाय गार्डन होईल, क्रीडांगण होईल. आता सध्या फलटण शहरामध्ये यंग मुलांना किंवा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये, तर तो मुद्दा पण सर्वात महत्वाचा आहे. पार्किंगचा असेल मुद्दा, वॉशरूमचा असेल, महिलांसाठी वॉशरूम नाहीये. त्या छोट्या छोट्या सुविधा आहेत त्या 30 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी कधीच केलं नाही. त्यांनी फक्त स्वतःचाच विकास पाहिला. त्याच्यामुळे मला एकच सांगायचंय की आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला या आपल्या सर्व उमेदवारांना आणि शमशेरदादा नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. 2025 फलटण नगरपालिकेची ऐतिहासिक निवडणूक. या ठिकाणी 10 नंबर प्रभाग असेल, 13 नंबर प्रभाग असेल, 11 नंबर प्रभाग असेल, अशी संयुक्त आपण या ठिकाणी बैठकीचे स्टेजवर सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं आपली सगळ्याची थंडी घालवायची म्हणून प्रत्येक ठिकाणी बाजीराव काटकर प्रत्येकाला आपण थोडी थोडी संधी देतोय. या तालुक्याचाच विकास झाला नाही तर शहराचा विकास कसा होणार, खेड्याचा विकास कसा होणार. सध्याची परिस्थिती बघितल्यानंतर जर एखादी सहकारी संस्था चांगली चालली तर त्या रूपानं पैसा बाजारपेठेमध्ये येतो. या ठिकाणी तालुक्याचा श्रीराम कारखाना तो दुसऱ्याला चालवाय दिलाय. फलटण दूध संघ बंद पाडलाय. खरेदी विक्री संघ ते कुठे ते कुणालाच माहित नाही. मला सांगा हे सहकारी कारखाने किंवा सहकारी सगळ्या संस्था बंद पडल्यानंतर शेतकऱ्याकडे पैसा येतो तो बाजारपेठेमध्ये येतो. या ठिकाणची बाजारपेठ खुलली जाते. मग आज कुठलाही व्यवसाय या ठिकाणी चांगला नाही किंवा अशा पद्धतीचं शेअर पकार करण्याचं काम अगदी साधं खेळ नागपूरचे असेल माहिती असेल अशी परिस्थिती या फलटण मध्ये. पूर्वीच्या काळामध्ये लोक बारामतीवरून फलटणला खरेदी करायची. आज लोक बारामती नागपूरच्या जोडून जातात. याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी दहशत सारखा कालवा लावलाय. मला सांगा ज्यावेळेस श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी पुजारी साहेब होते त्यांची आत्महत्या ज्यावेळेस झाली तुमच्या काळात झाली, मग ती आत्महत्या झाली त्यावेळेस दहशत नव्हती का? मला सांगा त्यानंतर पाठीमागं एक तालुक्याचा गौगोठा झाला जिरीमध्ये कृषी खात्यातील अधिकारी या ठिकाणी मोठा घोटाळा तुमच्या काळात झाला. गिरी साहेब. तसेच या ठिकाणी
तालुक्याचे असणारे आमच्या सुशांत निंबाळकरचे मित्र ज्यांना दारूचे केंद्र पण फुटं काढलं त्यांना सभापती केलं, म्हणजे चोरांना तुम्ही मोठं करण्याचं काम केलं, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग अशा माणसांना बऱ्याच वेळा भाषणामध्ये ते म्हणतात की तुमच्यावर चक्री बिक्री चक्री तुमच्यावर सगळी होती. या ठिकाणी आम्ही तर सकाळ एक चहा चांगला आहे, ते रुपारी सस्ते असतील, या ठिकाणी सर्व उमेदवार आपण पारदर्शक केलेत. आणि त्यांचं एक मत आहे, एखादा माणूस चुकू शकतो पण या स्टेजवर बसलेला प्रत्येक माणूस चुकू शकत नाही. त्या ठिकाणी भरतराज असतील, या ठिकाणी बोर्डे सर असतील, या ठिकाणी बिलदाप्पा नेवसे असतील, सत्तेच्या काळामध्ये लाख मारून ही सगळी माणसं इकडे का आली की तुमच्याकडे विकासाचं विजन कुठंच नाही. तुम्ही विकास जर केला असता तर सर्व म्हणजे इकडे आले आणि त्यांनी मला ती सूच कमी झाली आणि आमच्या कार्यक्रमाला संधी आली. अरे ज्यांना ज्यांना संधी दिली असती ही माणसं तुमच्यापासून गेली नसती. पण तुमच्याकडं ज्यावेळेस राजेशाही व हुकुमशाही अंमलबजावणी आमचं सांगितलं, पूर्वीचा राजा हा राणीच्या पटून जन्माचा, सध्याचा राजा हा मटमिती करून जन्माला येतो. आणि मग त्या ठिकाणी एक मताचा अधिकार उद्योगपती असेल, सर्वसामान्य माणूस असेल, त्या माणसाला एक मताचा अधिकार आहे. मग या लोकशाहीमध्ये मताचं दान करत असताना निश्चित हा तालुका बदलाच्या मार्गावर आहे. या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जनतेचे लोकप्रतिनिधी सचिन पाटील या ठिकाणी येतात. त्यांचं या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. काय अजून त्यांचं मोठ्या गजराने स्वागत केला. असा जसा आपण तालुक्याचा आमदार बदलला तसा या ठिकाणी शहराचा नगराध्यक्ष आपल्याला बदलायचा आहे. आमदार साहेब तुम्ही तालुक्याचा आवड केले तसं या ठिकाणी नगराध्यक्ष बदलायचं आहे आणि सचिन पाटील आपल्या रूपाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष बदलला जाणार आहे. आज गावागावामध्ये चर्चा आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकारणी माणसं सोडली तर सर्वसामान्य लोकांच्या सोडामध्ये संजय दादाचं नाव आहे. हे नाव आहे ते कुठल्याही माणसाने मिसळण्याची कला आहे. या ठिकाणी गुरुदादा पाटील असतील ही औरात पाळणारी टीम आमच्याकडे खऱ्या अर्थाने ही ताकदीनं आपण सर्वजण या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये दादांचं आगमन होणार आहे. आणि या चौकात आपण या चौकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं वर्चस्व ते वर्चस्व आज संपूर्ण करायला निश्चित लोकांनी बदल घडायचा ठरवलाय. म्हणून आपण सर्वांनी जिथं जिथं नातेवाईक असतील त्या ठिकाणी संबंध पोहोचल त्या ठिकाणी आपण सगळ्याला सहकार्य करायचं. आणि मताचं 20 तारखेला ज्या ठिकाणी गाड्या असेल, गाड्या ज्या ठिकाणी कमळ असेल त्या ठिकाणी आपण ताकदीने मतदान करायचं आणि विक्रमी मताने संसदांना असणाऱ्या सर्व 27 सीट असतील, 28 नगराध्यक्ष असतील यांना निवडून द्यायचं काम करायचं. धन्यवाद. नगर परिषद फलटण सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले आमदार माननीय श्री सचिन पाटील आणि सर्व मान्यवर उपस्थित मान्यवर व्यासपीठ आणि मतदार बंधू भगिनी, आज या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय निवडणूक जवळ येत आलेली आहे. उद्याचा दिवस कधी आहे, परवा प्रत्यक्ष मतदानाची सुरुवात होणार आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना मला विनंती करायची की आपले नेते माजी खासदार रणजितदादा आणि आमदार साहेब यांचे जे उमेदवार आहेत 27 आणि नगरसेवक पदाचे उमेदवार माननीय श्री शमशेर दादा या सर्वांना आपण प्रचंड मतांना निवडून द्यायचे. निवडून देत असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे
उमेदवार स्वतः प्रयत्नशील आहेतच. उमेदवार प्रयत्न करत असताना आपला सर्वांचा सहभाग हा अतिशय मोलाचा. शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आली असताना मतदार यादीमध्ये प्रत्येक मतदाराला भेटणं, त्यांच्या अडचणी समजावून घेणं आणि आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं. कार्यकर्त्यांनी मतदार हा मतदान केंद्रावर घेऊन येणं, त्याला प्रत्यक्ष मतदान केंद्रामध्ये घेऊन मतदान त्यांच्याकडून करून घेणं, त्यांच्या आणण्यामध्ये, त्यांच्या घरपोच होण्यामध्ये आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मतदारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये, परगावी असेल बाहेरगावी असतील, हे मतदान केंद्रावर आलेच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या ठिकाणी काम करीत असताना फलटणचं विजन, फलटण शहर, उद्या फलटणचं शहर, फलटणचा विकास म्हणजे आपल्या नागरिकांचा विकास, हा विकास साधण्यासाठी फलटणचं विजन शहर बारामती सारखं होण्यासाठी आपण आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपले प्रयत्नशील नेते आहेतच. त्याचबरोबर आपण सर्वजण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की मतदानाच्या दिवशी सुशिक्षित मतदार असल्यामुळं मतदान करूया, मताला जाऊया. आताची 10 वाजले 11 वाजले असं म्हणत शेवटच्या मतदानाची वेळ कधी संपत आली हे आपल्याला लक्षात राहत नाही आणि मग त्यामुळं या ठिकाणी कदाचित मतदान आपलं राहून जाण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी 20 तारखेला पहिल्यांदा आपल्या मतदारांनी मतदान करून घेणं, मतदान केंद्रावर आपलं स्वतःच मत देणं आणि त्याचबरोबर आजूबाजूला राहणारे मतदार असतील त्यांना आपण जागृत करणं, त्यांना मतदान केंद्रावर आणणं आणि मतदान करून घेणं हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी फलटण शहरामध्ये वेगवेगळ्या जी विकास कामं आहेत ती जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेत. नुसतीच विकास कामाची काही प्रस्तावित कामं आहेत, ते कामाच्या मंजुऱ्या सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत आणि हा जाहीरनामा लोकांच्या पर्यंत पोहोचणं आणि आपण त्यांना सांगणं, मतदार सुशिक्षित आहे त्यांना हे समजते. आता हा त्या ठिकाणी बदल हा अचल आहे, तो आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे आणि आपल्या उमेदवारांना चांगल्या मताने निवडून दिलं पाहिजे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, या फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माझे नेते, माझे खासदार सन्माननीय रमेश दादा, त्याचप्रमाणे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सचिनदादा पाटील आणि या शहराचे आताचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित या 10, 11 आणि 13 प्रभागातील सन्माननीय बंधू भगिनी, माता भगिनी, आपणा सर्वांना मी नमस्कार करतो. या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी संदीप चोरमले उभा आहे आणि या प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण प्रचार करत असताना बहुतेक महिलांचेच अनेक अडचणी, समस्या या मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती भयंकर आहे. एवढी ही सुद्धा सगळ्या टॅक्स भरणारी ही वसाहत आहे. नगरपालिकेचा खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स, जास्तीत जास्त जो महसूल जमा होतो नगरपालिकेला तो याच भागातून जमा होतो. परंतु या भागाचं जर बारकाईने बघितलं तर कुठेच व्यवस्थितपणा नाही. गटार कितीतरी ठिकाणी उघडे, त्यानंतर रस्ते आणि रस्त्यात खड्डे, ह्या समस्या आता बोलून अक्षरशः म्हणजे कंटाळली सगळी माणसं ऐकून सुद्धा.
परंतु सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे या भागात येणारं पाणी हे गटारातून येणाऱ्या पाईपलाईन्स आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते जिथे गरजेत पाईप ते पाणी अशुद्ध घराघरात येत आहे. त्यामुळं आजारी वेगवेगळे रोग वेगवेगळ्या समस्या ह्या लोकांना भेडसावत आहेत. बऱ्याच अंशी अनेक तक्रारीच्या मूलभूत गरजा आहेत, दैनंदिन गरजा आहेत. त्या गरजा सुद्धा मागच्या जे प्रशासकीय आणि ही सगळी मंडळी होती याच्यावर पूर्ण करता येणे, वहेर घोटाळे योजना, अनेक गोष्टी. फलटण शहराचं जिकडे बघत तिकडे घाणीचं साम्राज्य, ज्या ठिकाणी आपण म्हणजे अगदी शहराचे जर तुम्ही बघितले तर बकालपणा निर्माण झालाय. जावं तिकडं झाडं झुडपं बाबळी उगवलेले आहेत, घाणीचं साम्राज्य. मला एवढंच सांगायचंय की आमचे नेते सन्माननीय निंबाळकरांनी या शहरासाठी आदरणीय देवाभावन करून या माहितीच्या सरकारमध्ये असताना खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आणला. शहराचा काय करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय दादा आणि सचिनदादा पाटील या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणला आणि शहराचा निश्चितपणाने हे फलटण शहर अतिशय सुंदर सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असणारे शहर आहे. परंतु या शहराची अक्षरशः खेळ करून टाकले आणि जाणीवपूर्वक केल्यासाठी की लोक अशीच राहिली पाहिजेत, ते सक्षम झाले नाही पाहिजेत. 7:30च्या दरम्यान आपलं बाजारपेठ शून्य होते. 7:30 वाजता बाजारपेठात कितीतरी दुकान बंद होत आहेत. अशी या शहराची परिस्थिती निर्माण झाली. मला एवढंच सांगायचंय की या शहराचं जी विकास फुटलेला आहे तो रणजितदादांच्या माध्यमातून सुरुवात झाली. या शहराचा विकास म्हणजे आताचा विकासाचा उदय म्हणलं तरी वावग ठरणार नाही. निश्चितपणानं खूप मोठ्या स्वरूपात निधी आणलाय आणि दादा हा देणारा माणूस आहे. लोकसभेला दादांचा पराभव झाला परंतु त्यांनी कसलाही विचार न करता त्या दिवसापासून त्या क्षणापासून ते कामाला लागले. रस्त्याने जात असताना त्यांना किती वेळा मुली गाड्यांना हात करताना दिसलं. त्यावेळेस त्यांना जाणवलं की विद्यार्थ्यांनी या बससाठी गाडीसाठी हात करतायत. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की 2-3-4 किलोमीटर माझ्या मुलींना त्या शाळेपर्यंत पोहोचता यावं. तर त्यांनी प्रपंचातले पैसे स्वतःच्या प्रपंचातले पैसे खर्च करून जवळपास 20,000 सायकली या तालुक्यात वाटायचं काम केलं. तुम्ही कल्पना करा 20,000 सायकली देणार हा नेता आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी या दोघांनी तुमचा जे विद्यार्थिनी आहेत मुली आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलावं एवढाच विचार केला. सामान्य गोरगरीब जनता तळागाळातली जी जनता आहे त्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून त्यांनी अतिशय म्हणजे तळागाळातल्या लोकांना 20-21 हजाराची किट किराणा मालाचं साहित्य देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमचं जे दुःख आहे ते स्वतःच दुःख समजणार, तुमच्या आनंदात मिसळून जाणार हा नेता आहे. हा नेत्याच्या बरोबर काम करायला मला साथ अभिमान वाटतो. सचिनदादा पाटील, त्यानंतर आमचे दादा संशद दादा आणि जिजामाला बहिणी ही सर्वच मंडळी ही देणारी आहेत. खऱ्या अर्थानं मी यांचं मनापासून कौतुक करतो. मी 20-22 वर्ष राजकारणात सक्रिय काम केले, माझ्या हातात काही लागले नाही आणि माझ्यासाठी अशी अनेक मंडळी की आणि ही फॅमिली मी 1.5 वर्षात बघितली. खूप मी जवळ गेलो 1.5-2 वर्षामध्ये फॅमिलीच्या. अतिशय चांगली सोज्वळ परंतु चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरून यांचा एक दहशतवाद करणारी टीम आहे, गुंडगिरी. मी 1.5 वर्षात अनुभवले दादा आणि वहिनी ही सगळी फॅमिली एवढी मायाळ फॅमिली, प्रेमळ फॅमिली की जाणीवपूर्वक त्या फलटणकरांना नेरेटिव्ह पसरून बाजूला करायचं काम केलं. दादांच्या जवळ जर ही माणसं गेली 30-40-50 वर्षांच्या जवळ हटणार नाही. त्या जाणीवेतून फक्त दहशतवादाच्या नावाखाली दहशतवाद करणार, आमचं करतात दहशतच करतात चुकीच्या पद्धतीने माझ्या विरोधात पण एक नगरसेवक जो कॉन्ट्रॅक्टरचा मी म्हणेन या शहरामध्ये जे काम घ्यायचे नगरपालिकेच्या माध्यमातून ते 10 लाखाचं काम असतं ते 3-4 लाख रुपयामध्येच कसं होईल आणि 5-7 लाख रुपये त्याच्यामध्ये कसे ऍडजस्टमेंट करतात या पद्धतीची ही सगळी मंडळी. मी अगदी जास्त काही न बोलता एवढंच सांगेन की प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 13 या प्रभागामधून जे सर्व मंडळी नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणुकीला उभी आहेत ती मायबाप जनता आपल्यासमोर मी विनंती करतो की एकदा संधी द्या. निश्चितप्रमाणे
निश्चितपणे आम्ही या सभेचं या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून याच्या नेतृत्वाने आपल्या सभेचं सोनं करेन. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती, कमळ चिन्ह आणि घड्याळ चिन्ह जिथे जिथे असेल तिथे आपण मतदान करा आणि आम्हाला आपला आशीर्वाद द्या, एवढीच विनंती व्यक्त करणार. या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 या भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि या कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कदमदार आमदार सन्माननीय सचिन दादा पाटील, तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शिवरामराजे खोडेकर साहेब, फलटण नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री बाप्पा देवशे गुरुंगे सर, विश्वासराव भोसले साहेब, सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचंय. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 त्याचे उमेदवार उपस्थित असलेले सर्व बांधव आणि भगिनी, बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्याला आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. ही निवडणूक या फलटण तालुक्याचं, फलटण शहराचं भवितव्य ठरवणारी आहे. ही निवडणूक या फलटणच्या मूलभूत प्रश्नासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आपलं सर्व पॅनेल या निवडणुकीमध्ये उभं आहे. ते या शहराच्या विकासासाठी आहे. आज सकाळीच आपली या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचं सत्ता या नगरपालिकेवर येणार आहे आणि या नगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर या शहराच्या विकासासाठी एकही कोणताही निधी या ठिकाणी कमी पडून देणार नाही. खर तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच आदरणीय रणजितदादा असतील, आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब असतील, यांनी या शहरामध्ये ज्या पद्धतीने विकासाचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे, अनेक काम निवडणुकीपूर्वी मंजूर करून घेतली आहेत, त्याच्या वर्कआउट झालेले आहेत. निवडणूक संपल्यानंतर ही कामं प्रत्यक्षामध्ये सुरू होणार आहेत. काही कामं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच चालू झालेली आहे. खरं तर या शहराचा विकास निवडणुकीनंतर आदरणीय संशयताना ज्यावेळेला नगराध्यक्ष होते 6 महिन्यामध्येच या शहराचा कायापालट झालेला आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला ही निवडणूक या शहराची चालू असताना तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय रणजितदादांना बदनाम करणारे, त्यांना कसं बदनाम करता येईल या शहराच्या विकासाला आदरणीय रणजितदादांना बदनाम करण्यासाठी एका बाजूला ही निवडणूक घेऊन चालली आहे. फलटणची जनता स्वतः आहे. फलटणच्या जनतेला विकास कोण करणार हे कळलेलं आहे. म्हणून दादा मगाशी राज्याचे 3-4 मंत्री या ठिकाणी आले, 37 मिनिटं बोलले. फक्त एवढ्यासाठीच त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं की फक्त या शहरामध्ये आम्ही दहशत आहे आणि या दहशतमुक्त शहर करण्यासाठी. राजा या ठिकाणी जे मंत्री आले त्यांनी या शहराच्या विकासावर एक शब्दही या ठिकाणी काढलेला नाही. आम्ही या शहराला निधी देऊ कोणी बोललेलं नाही. फक्त आम्ही कशासाठी आलोय तर आम्ही या शहरामध्ये जी दादागिरी चालू आहे, दहशत चालू आहे, ही मोडीत काढण्यासाठी आलोय असं सांगण्यासाठी आले होते. खरं तर या शहरातल्या जनतेला मला आपल्याला विनंती करायची, जे मंत्री आले, जे विरोधक त्या पद्धतीने बोलतात ते बाहेर आलेले मंत्री सुद्धा या शहराला बदनाम करण्यासाठी आले होते का काय हे खऱ्या अर्थात लोकांनी समजण्यासाठी सांगावं. कारण या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे.
आदरणीय रणजितदादा गेली 15 दिवस सातत्यानं कोपरा सभा घेतात, गावागावामध्ये फिरतायत, चुकीच्या पद्धतीने विरोधकांवर कसल्या पद्धतीचे आरोप करत नाहीत. मला या शहरामध्ये बदल करायचा आहे, मला या शहरामध्ये कोणाचा बदला घ्यायचा नाही, मला या तालुक्यामध्ये या शहर मला बदलायचं आहे, अशा पद्धतीची याची भाषण आहेत. मला या शहरामधल्या मूलभूत प्रश्न सोडवायचे, मला या शहरातल्या महिला असतील, मुले असतील, पुरुष असतील, युवक असतील, त्यांच्या हाताला रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यायचा आहे, यासाठी त्यांची भाषणं चालू आहेत. परंतु ज्या पद्धतीनं या शहराची निवडणूक घेण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या मगाशी भगिनी गजानन चौकामध्ये बोलत असताना ज्या पद्धतीने त्यांचं भाषण झालं, या शहरातल्या कुठल्याच महिला भगिनींना ते आवडणार नाही. कारण या शहरामध्ये ज्या वेळेला गुंडगिरी खाली अंतर होती, त्यावेळेला आदरणीय रणजितदादांनी 1 वर्ष स्वतःच्या पैशानं, स्वतःच्या खर्चानं या फलटण शहरातल्या मुलींना स्टँड बसून कॉलेज पर्यंत नेण्यासाठी दररोज एसटीची व्यवस्था स्वतः केली होती. या शहरातल्या या तालुक्यातल्या 20,000 मुलींना या तालुक्यातल्या आदरणीय रणजितदादांनी स्वतःच्या पैशानं, स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी मुलींना मोफत सायकल वाटप केलेली आहे. या शहरातल्या महिलांची, या शहरातल्या लोकांची, गोरगरीब जनतेची दिवाळी घोर व्हावी म्हणून किटचं वाटप 17 ते 18,000 लोकांच्या घरामध्ये देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. असा नेता या शहरामध्ये घोषित करेल का, ही समजणारी जनता या तालुक्यामध्ये? आणि आज सकाळी जर आपण बघितलं असेल, 15 ते 16,000 लोक आपल्या सभेला या ठिकाणी उपस्थित राहिले आणि गजानन चौकातल्या सभेला या ठिकाणी कोण गेला असेल, आमदार साहेब 2,000 माणसं होती. लोकांच्या मध्ये बदल झालेला आहे, लोक आपल्या बरोबर निघालेले आहेत आणि या शहराचा बदल करण्यासाठी आता रणजितदादांच्या नेतृत्वाखाली संशयदारांचा हात बळकट करण्यासाठी आणि सत्ताचे उमेदवार निवडून आणण्यासाठी या फलटण शहराची जनता सज्ज झाली आहे. आपल्याला शेवटचे 2 दिवस आहेत, अत्यंत संयमानं ज्या पद्धतीने आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलंय, कशाही चुकीच्या पद्धतीने न वागता या शहरातल्या लोकांच्या घराघरामध्ये जाऊन आपण लोकांचा उमेदवार, आपले सर्व उमेदवार घराघरामध्ये जाऊन लोकांचा आशीर्वाद घेतोय. आशीर्वादाच्या रूपाने जनता आपल्याला मताचं दान आपल्या मताच्या पेटीमध्ये टाकणार आहे आणि यामुळं येणाऱ्या 21 तारखेचा गुलाल या शहरामध्ये एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. आपला विजय निश्चित झालेला आहे. भारतीय जनता पक्षाने, राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवार आदरणीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय शमशेरदादा सर्वात जास्त विक्रमी मताला फलटण तालुक्यातून आपल्या निवडून जाणार आहे. 4,500 ते 5,000 मताच्या फरकानं आदरणीय शमशेरदादांचा विजय झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण या ठिकाणी आलेल्या सर्व जनतेला माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांना सांगा आणि कमळ आणि घड्याळाच्या चिन्हावर आपलं मत देऊन आदरणीय शमशेरदादांचा हात बळकट करावा एवढ्याच या ठिकाणी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. उपस्थित सर्व उमेदवार आणि सर्व महिला भगिनी, खर तर शेवटचे 2 दिवस आपल्याजवळ राहिलेले आहेत आणि आज सकाळी आदरणीय मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी आपल्या इथं झाली फलटणमध्ये. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणावरही टीका टिप्पणी न करता एक विकासाचा कार्यक्रम आपण जनतेला दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तो विकासाचा कार्यक्रम आपण महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून आज फलटणला देणार आहोत आणि आपले सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आणण्याचं काम आपण फलटणकर जनता आता करणार आहोत. मला असं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की विकासाचा कार्यक्रम, तो विकासाचा कार्यक्रम अगदी जवळच 20 किलोमीटरवर आपण बघतो. आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या शहराचा विकास केलेला आहे आणि जे विजन ठेवलेलं आहे, ते विजन आपण सर्वांनी, आपल्या जे उमेदवार आहेत, जे भावी नगरसेवक आहेत, मी तर म्हणेन की तुम्ही सर्वजणच नगरसेवक झालेलेच आहात, निवडूनच आलेले आहात. या हेतून तुम्ही आता कामाला लागलं पाहिजे आणि ते विकासाचं विजन, ती मानसिकता तुम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे. आज इथं बोलत असताना सर्वच उमेदवारांबद्दल आम्हाला कसलीच शंका नाही, ते सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतीलच. पण आज इथं उभा आहे म्हणून सांगते की आदरणीय राहुल भैयांबद्दल बोलायला, माननीय त्यांच्याबद्दल बोलायला मला आवडेल की मी त्यांचं काम खूप जवळून बघितलेलं आहे. आदरणीय सुभाषभाऊ शिंदे माझे सासरे यांच्यासोबत देखील त्यांनी काम केलेलं आहे. मी बऱ्याचदा या एरियामधून जात असते, कधी गाडीतून जाते, कधी स्वतः ड्राईव्ह करते. मी गाडीवरही फिरत असते, 2 व्हीलरवर सुद्धा, फक्त गाडीतून फिरत नाही.
तर तुम्ही रात्रीच्या 10 नंतर पण जा. ते इथं ते लोक असतात, त्यांच्यामुळे सुरक्षिततेचं वातावरण आहे. कोरोना काळात त्यांनी लोकांसाठी काम केलं, त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली आणि अतिशय खऱ्या अर्थानं माणसामध्ये वावरणारा, माणसाला मदत करणारा असा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि निश्चितपणे चांगलं काम मागही त्यांच्याकडून घडलं आणि आताही घडेल. बरेच उमेदवार आहेत, सर्वांची नावं घेणं शक्य नाही. माझी मैत्रीण प्रिया आहे, माझ्याच प्रभागातून ती उभी आहे आणि खूप चांगलं काम ती देखील सामाजिक क्षेत्रात करत आहे. त्याचप्रमाणे आमचे अमोल भैया असतील, अमित भैया असतील, 11, 12, 13 मध्ये जे पण उमेदवार आहेत, इंद्रे वहिनी आहेत, त्यांचा देखील माझा जुना परिचय आहे. सर्व उमेदवार निश्चितपणे चांगले उमेदवार आपल्या युतीच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत आणि सर्वांचं विजन क्लिअर असेल. सर्वजण चांगल्या हेतूनं काम करणार आहे. अमोल भैया दिसले नाही, कुठे जाणार? अमोल भैया तर आदरणीय भाऊंसाठी त्यांचे मानसपुत्रच आहेत. भाऊंनी त्यांना मुलगाच मानलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं ते देखील माणसांसाठी, लोकांसाठी, महिलांसाठी अगदी रात्रीच्या वेळेस सुद्धा काही अडचण आली कुणाला तर धावून जाणाऱ्या अशा प्रकारचे ते व्यक्तिमत्व आहेत. मला सर्वांची नावं घेता येणार नाही, मी त्याबद्दल माफी मागते, पण निश्चितपणे सर्वजण आपापल्या परीनं खूप चांगलं काम करतील याबद्दल शंका नाही. आज या ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत माननीय शमशेरदादा आणि शमशेरदादांच्या सोबतीनं मला नाव घ्यायला आवडेल चेतन शिंदे यांचं, जे नाही आता इथं, पण चेतन शिंदे कुठे आहेत असं मला नेहमी शिवराजे विचारतात आणि तेच उत्तर देतात की ते शमशेरदादांसोबत असते. तर त्यांचाही त्याच्यामध्ये थोडासा खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. हा बर तो मी पाठ करते आणि निवडून आल्यानंतर नक्की घेते. हा आणि मी ठरवलंय की ते तेव्हा बोलायचंय आपल्याला. तर गेली 25-30 वर्ष एक उत्तम कार्यकर्ता म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून आणि अगदी ग्राउंड लेवलला की जेव्हा मी त्यांच्यासोबत बसले तर त्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये, कोणत्या घरात कोण माणूस, त्याचं नाव सुद्धा त्या व्यक्तीला पाठ आहे आणि इतक्या ग्राउंड लेवलला काम केलेला माणूस, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेला माणूस, आदरणीय दादा हे आज आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांना देखील विक्रमी मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे. आपल्या पाठीमागं खूप मोठी ताकद आहे भारतीय जनता पार्टीची, आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे आमचे नेते एकच वादा, अजितदादा, त्यांचं नाव मी नक्की घेईन, त्यांची ताकद खूप मोठी आपल्या पाठीमागं आहे. आपले जिल्ह्याचे नेते असतील, मकरंदाबा आहेत, नितीनदादा आहेत, या सर्वांची ताकद आपल्या पाठीमागं आहे आणि सर्व कामे या सगळ्यांच्या माध्यमातून मंजूर झालेली कामं आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या शहराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे सर्वांना आज मी या माध्यमातून अगदी थोडा वेळ राहिलेला आहे, तुमचं बहुमूल्य मत तुम्ही वाया घालवू नका. तुम्ही त्या मताला तुमच्या एक वेगळी उंची देऊ शकता, तुम्ही चांगल्या लोकांना निवडून देऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण आपल्या शहराचा, आपल्या तालुक्याचा विकास साधू शकतो. त्यामुळे मी सर्वांना या निमित्ताने सर्व मतदारांना आवाहन करेन की प्रचंड बहुमताने तुम्ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि फलटणच्या विकासाला साथ द्यावी. धन्यवाद.